समोरच्या पार्टीची जर इच्छा असेल तर आम्ही पेनड्राईव्हच्या द्वारे आंबेडकर मैदानावर हे सगळं दाखवायला तयार आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी कोपरगाव शहरात गोळीबार झाल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। काळे आणि कोल्हे दोघांचेही कार्यकर्ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे। शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन विवेक कोल्हे आणि गोळीबार प्रकरणातील आरोपींचे संबंध उघड केले होते। त्यानंतर सोमवारी भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले व भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत गोळीबार प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे। तसेच सखोल तपास झाले नाही तर 2 ऑक्टोबरपासून उपोषण करण्याचा इशारा देखील दिला आहे। यावेळी दत्ता काले म्हणाले, कोपरगाव शहरात गुन्हेगारांच्या आणि राजकीय पुढाऱ्यांच्या मांडवल्या करणारा एक नवीन सचिन तयार झालेला आहे। हा सचिन कोण आहे हे देखील पोलीस चौकशीत समोर आले पाहिजे। यावेळी विजय आढाव पेनड्राईव्ह दाखवत म्हणाले की समोरच्या पार्टीच्या लोकांची जर इच्छा असेल तर त्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही हे पेनड्राईव्हमधलं जे काही आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे सर्व जनतेसमोर दाखवायला तयार आहोत। यावेळी माजी नगरसेवक बबलू वाणी आणि संदीप देवकर उपस्थित होते। नेमका या पेनड्राईव्हमध्ये दडलंय तरी काय आणि गुन्हेगारांच्या आणि राजकीय पुढाऱ्यांच्या मांडवल्या करणारा तो सचिन कोण, असाच प्रश्न आता अनेकांना पडला आहे। पत्रकार बंधूंनो, आपल्या सर्वांना ज्ञात आहेच का 19 ऑक्टोबरला दुपारी कोपरगाव शहरात श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ जी दुर्घटना घडली, दुर्घटना म्हणजे जो गोळीबार झाला, तो गोळीबार कोणी केला, ते कोणत्या समाजाची, ते कोणत्या पक्षाची, यात आम्हाला काही खोलवर जायचं नाही। परंतु जो गोळीबार त्या लोकांनी केला त्याचं मूळ काय, तर त्याचं मूळ आहे तर कोपरगाव शहरात किंवा तालुक्यात जे गेल्या 5 वर्षापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू झालेले आहे आणि त्यांना राजकीय फार मोठा असा आश्रय आहे। त्यामुळे त्या लोकांची एवढी हिंमत झालेली आहे का ते भर चौकात पोलीस स्टेशनच्या 50 फूट जवळ अंतरावर दिवसा गोळीबार करतात। त्याच्यातलं प्रमुख कारण आहे कोपरगाव शहरात जे तहसील कचेरीचं गोडाऊन आहे तिथून जो काळा बाजार होतो धान्याचा, रेशनचा, ते एक कारण आहे। त्यानंतर यांनी हिऱ्या वाटून घेतलेला आहे की इथं चक्री याची लागल, इथं व्हिडिओ गेम याचा लागल, इथं सोरट याचं लागल, इथं मटक्याची पिढी याची चालल आणि त्यांचा गोतावळा आणि त्यांना पोचणारे जे राजकीय बुरखे घेऊन जे शहरात उजळ माथ्याने फिरतात, अशा लोकांच्या ह्या गोष्टीमुळं कोपरगाव शहरात शांतता, सुव्यवस्था आणि सर्वसामान्य नागरिकांचं जीणं मुश्किल झालेलं आहे। एवढं करून चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणून त्यांनी काल का परवा पत्रकार परिषद घेऊन आमच्या नेत्यांवर आरोप केला। परंतु ते माझे मित्र आहे, त्यांना सांगू इच्छितो का सन्माननीय आमदार साहेबांनीच आदल्याच दिवशी सांगितलं होतं का कोणी कोणाबरोबर फोटो काढू शकतो। आमचं ते फोटोचं काही म्हणणं नाही, गोळीबार आमचे काही कार्यकर्ते नाही। आमचं सरळ आणि साधं सोपं म्हणणं असं आहे का ज्या दिवशी गोळीबार झाला आणि त्या जखमीला रुग्णवाहिकेतून देत असताना त्या जखमीने स्वतः त्याचा व्हिडिओ काढला आणि त्या व्हिडिओत त्यांनी स्वतः समाज माध्यमावर टाकला आणि त्याच्यात त्यांनी जे आमदार साहेबांच्या PNचं नाव घेतलं, तर याच्यावर पोलीस स्टेशननी काय कारवाई केली त्या संदर्भात आमचे कोपरगाव तालुक्याचे युवक नेते आदरणीय श्री विवेक भैया कोल्हे दुसऱ्याच दिवशी पोलीस स्टेशनला गेले होते आणि पोलीस स्टेशनला त्यांनी म्हणजे पोलीस स्टेशनच्या सांगण्यानुसार त्यांनी 10 दिवसाची मुदत मागितली होती। ती मुदत उद्या संपत आहे, म्हणून आज आम्ही ही पत्रकार परिषद घेत आहोत। आमचे रेशन दुकानदार आहे, आमचे काळे धंदे आहे, आमचे कार्यकर्ते आहेत। बाबा, शासन तुमचं आहे, आमदार तुमचे, पोलीस स्टेशन तुमचं ऐकतं, तुमच्या PNचं ऐकतं, तुम्ही कारवाई करा। आम्ही किंवा आमच्या नेत्यांनी आजपर्यंत कोणत्याही गुन्हेगाराला, कोणत्याही 2 नंबर धंद्यावाल्याला ना राजकीय आश्रय दिला ना पाठीशी घातलं, ही वस्तुस्थिती आहे। आणि आता उद्या ती पोलीस स्टेशनला दिलेली मुदत संपत असून 2 ऑक्टोबर रोजी आम्ही आमरण उपोषणाला जर ज्यांची नावं या व्हिडिओत आलेले आहेत किंवा जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर जर पोलिसांनी कारवाई नाही केली तर आम्ही 2 ऑक्टोबरपासून उपोषणाला बसणार आहोत। तुमचे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष माननीय DR काले यांनी परवा जी पत्रकार परिषद झाली त्याच्यावर काही या ठिकाणी खुलासे केले आणि आव्हानही केले आणि आमरण उपोषणाचा त्यांनी या ठिकाणी इशाराही आमचे नेते विवेक भैया कोल्हे साहेब यांच्या वतीने दिला आहे। मुळात गेल्या 5 वर्षामध्ये कोपरगाव शहरामध्ये अवैध धंद्यात प्रचंड प्रमाणात वाढ झाली, हे सर्वांनी आपण आपल्या डोळ्यांनी बघतो, हे कबूलही केलं पाहिजे। याच्यामुळे महाविद्यालयातील
आता जी कॉलेजच्या तरुणांची पिढी आहे ती पूर्णपणे वाया चालली. मला नावही माहीत नव्हतं, त्या दिवशी कळलं पोलीस स्टेशनला मोर्चा नेल्यानंतर का कुत्ता गोळी नावाचा काही प्रकार आहे. आणि आपण गावामध्ये ज्यावेळेस फिरतो, येतो, जातो, बघतो तर असे काही ठिकाणी जिथं पडदे लावून हे कारभार चालतात आणि तिथून सॅक गळ्यात अडकवलेले कॉलेजचे ड्रेस घातलेले युवक बाहेर निघतात. मी माझ्या डोळ्यांनी खूप वेळा पाहिलेले. हे का घडतं आहे? हे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू आहे, त्याच्यामुळे हे सगळं घडतं आहे. आणि व्यसनाधीनता वाढली त्याच्यामुळे. मग वेगवेगळ्या प्रकारच्या नशा ही मुलं करतात. म्हणजे एक पिढी बरबरीच्या दिशेला चालली. आणि मुळामध्ये ह्या पिढीला त्यापासून दूर करण्याकरता आमच्या नेत्यांनी हे आंदोलन आता हाती घेतले. त्याच्यात रेशनचा जो घोटाळा आहे त्याच्यामुळे या गावात गोळीबार झाला आहे. आणि रेशन घोटाळ्याचं मूळ काय याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे, प्रशासनाने घेतला पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे. हा जो रेशन घोटाळा गेल्या 4-5 वर्षापासून चालू आहे, आमचे विवेक भाई त्याच्यावर आवाज उठवत आहे, त्याची कधीही चौकशी या तालुक्याच्या प्रशासनाने केली नाही. कारण त्यांच्यावर कोणाच तरी दडपण आहे मोठं. आणि आमचे कार्यकर्ते याच्यात आहे, तुमचे कार्यकर्ते नाही आहे. आमचा एकही कार्यकर्ता नाही. 3-3, 4-4 पिढ्या आमच्या या गावामध्ये चालल्या आहे. आज अखेर आमचा एक प्रकारचा अवैध व्यवसाय नाही कुठेच. मग तुम्हाला जर ही पिढी जर अशी नासवायची असेल तर योग्य नाही. आणि आमच्या विवेक भाईंनी आता एक मोठा 5 ऑक्टोबरला कार्यक्रम ठेवला आहे, महारोजगार मेळावा. याच्यामुळे 10,000 युवकांना नोकऱ्याच्या संधी उपलब्ध होणार आहे. मग युवकांनी व्यसनाधीनतेकडे जायचं आणि अवैध धंद्याकडे जायचं का रोजगार मिळवायचा? मग रोजगार जर मिळाला एवढ्या युवकांना तर यांना अवैध धंदे करायला आपल्या आमदारांना माणसं मिळतील कुठून, युवक मिळतील कुठून? त्याच्यामुळे ही धडपड चालली आहे सगळी. मुळात इतके काही घोटाळे, इतके काही, अरे आपण डिजिटल बोर्ड तर पाहू वैतोगून गेलो आपण. 3-3 हजार कोटीचे डिजिटल बोर्ड या गावात. काय अवस्था आहे गावाची? काय बदल झाला आहे गावामध्ये? ते इथंच राहतं, आपणही इथंच राहतो. आणि हे सगळं घडतं आहे त्या मेळाव्यात. आमचा जो मेळावा आहे आता रोजगार मेळावा, त्याच्यामुळे आपल्या तालुक्यातील 2 नंबरचे धंदे राजकारण तुमचं बंद पडेल याची त्यांना प्रचंड भीती वाटते. मुळात हे जे पोलीस स्टेशन, प्रशासन याच्यावर विचारच करायला तयार नाही. आम्ही 19 तारखेला गोळीबार झाला, 21 तारखेला आम्ही मोर्चा नेला. त्या मोर्चानंतर विवेक भाईंनी तिथं सगळं काही सांगितलं. CDR काढा, कोणाकोणाचे नावं आहे त्यांच्यावर FIR दाखल करा. काय चौकशी केली 8 दिवसात पोलिसांनी? माझं आज पोलीस स्टेशनला आणि प्रशासनाला आव्हान आहे ह्या पत्रकार परिषदेनिमित्ताने, त्यांनी अशी एक प्रेस घ्यावी आणि काय झालं या 8 दिवसामध्ये या प्रकरणात त्याचाही खुलासा त्यांनी केला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी घडू राहिल्या. आता हे याचे धंदे, त्याचे धंदे, समोरच्या पार्टीची जर इच्छा असेल तर आम्ही पेनड्राईव्हच्या द्वारे आंबेडकर मैदानावर हे सगळं दाखवायला तयार आहे. त्यांनी फक्त याच्यावर उत्तर द्यावं, हा म्हणावं. आमच्या भाईंनी पण, विवेक भाईंनी पण त्यांना 3 वेळेस म्हटलं की आंबेडकर मैदानावर समोर या चर्चा करा. का येत नाही मग समोर? कारण याच्यातच वेळ घालवला आहे सगळा. यांचे PA तेच काम करतात. कार्यकर्ते सगळे 2 नंबरच्या धंद्यात. आदरणीय काळेसाहेब असतील, आदरणीय कोले साहेब असतील, यांनी कार्यकर्ता कधी वाया जाऊ दिला नाही. त्याला सुसंस्कृत ठेवलं. त्याला रेशन संस्थेत, संजीवनी एज्युकेशन सोसायटीतच नोकरी दिली. आणि त्याच मार्गावर आता विवेक भाई 10,000 नोकऱ्या निर्माण करत आहे. हा पेनड्राईव्ह त्यांना सांगू द्या, उघडायचा नाही उघडायचा. आमचं ऑफिस उघडेल आणि दाखवेल सगळ्यांना मग काय याच्यामध्ये. अशा सगळ्या गोष्टी आहेत.